नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना माझा आवाज येतोय. बघा, आज आपण 10 क्लासचा नवीन टॉपिक जो चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. हा पॉइंट घेतोय आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मधून. हा 5 नंबरचा चॅप्टर आपण चालू केलेला आहे. त्याच्यातला आज आपण नवीन टॉपिक घेतोय. बघा, सगळ्यात महत्वाचा टॉपिक आजच्या कंडिशन मध्ये हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. शिकायला पण मजेदार आहे आणि आपल्याला याच्यातून काहीतरी घेण्यासारखं पण आहे. बघा आता ते कसं. इकडे बघा, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. आतापर्यंत आपण काय बघितलं की बाबा वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल जे प्रोडक्ट आहेत, जसे की कोल आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, एअर आहे, हे वेगवेगळं आपण वापरून काय केलं, टर्बाईनला रोटेट करत गेलो. त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केलं. त्याचं मेकॅनिझम सेम आहे, जे की टर्बाईनवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतील, स्टीम असेल, वॉटर असेल, हे आपण काय करायचं, प्रेशराईज करायचं, टर्बाईनला रोटेट करायचं. मग टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जनरेटरला त्याचा शाफ्ट कनेक्ट असतो. शाफ्ट रोटेट झाल्यामुळे आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सेम मेकॅनिझम, फक्त आपण त्याचा सोर्स चेंज करतोय आणि सोर्स जसा जसा चेंज होईल तसं तसं त्याची हेडिंग सुद्धा आपली चेंज होत आहे. लक्ष द्या, खूप महत्वाचा टॉपिक आणि खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या कंडिशनला. का इम्पॉर्टंट आहे सांगतो. कारण की बघा, नॅचरल गॅस म्हणजे की ज्याच्यापासून आता तुम्ही वेगवेगळ्या गाड्या बघता आता मार्केटमध्ये येतात, जसं की इलेक्ट्रिक गाडी येते, कुठली सीएनजी वरची येते. सीएनजी म्हणजे काय, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. म्हणजे गॅसला एकदम कॉम्प्रेस करून आपण काय करतो, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आणि म्हणून तर आज आपल्याला हा टॉपिक शिकायचा आहे, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. खूप महत्वाचा आहे आणि आपण हे विदाऊट फ्री पोल्युशन करू शकतो. चॅप्टरचं नाव आहे टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी, म्हणून आपल्याला हा टॉपिक इथं आपल्याला आज शिकायचा आहे. बघा, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. नॅचरल गॅसवर आपण पॉवर प्लांट चालवतोय आणि त्याच्यापासून काय तयार करतोय, इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. तेच आज आपल्याला शिकायचं आहे. बघा, पहिला पॉइंट काय आहे, कंबशन ऑफ नॅचरल गॅस जनरेट्स व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर. दिस गॅस यूज टू रन द टर्बाईन. काय म्हटलं बघा, कंबशन करायचं कशाचं, नॅचरल गॅसचं. आता तुम्हाला सांगतो नॅचरल गॅस कोणता, मिथेन हा एक नॅचरल गॅस आहे. जसं की 70 to 80% हा मिथेन हा नॅचरल गॅसच आहे. म्हणून आपण एक तुम्हाला उदाहरण सांगितलं, मिथेन हा नॅचरल गॅस आहे, लक्षात ठेवा. बघा काय म्हटलंय, त्याचं कंबशन करा व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर. दिस गॅस इज यूज टू रन द टर्बाईन. म्हणजे नॅचरल गॅसला काय करायचं, कॉम्प्रेस करायचं, त्याचं हाय प्रेशर आणि टेम्परेचर त्याच्यापासून जनरेट करायचं आणि आपण काय करणार आहोत म्हटले, टर्बाईनला रोटेट करणार आहोत म्हटले. बघा दुसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलं, बघा पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस तेच आहे. बघा, पण इन दॅट 4 मेन सेक्शन आर प्रेझेंट. 4 मेन सेक्शन म्हणा किंवा त्याच्यातले 4, जसे की आपण म्हणलो एखादा टॉपिक महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये 4 पॉइंट लय महत्वाचे, तसं आपण याच्यामध्ये काय म्हटलं, 4 सेक्शन खूप महत्वाचे आहेत म्हटले. 4 सेक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट और किंवा प्रेझेंट. आता बघा त्याच्यामध्ये पहिलं काय, कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर, टर्बाईन आणि जनरेटर. हे 4 प्रत्येक ठिकाणी होते, इथं पण आहे. फक्त इथं कॉम्प्रेसर आणि कंबशन आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे होते. आता इथं काय, फक्त कंबशन चेंबर तिथे सेम होता. जसं की आपण कोल मध्ये बघितलं किंवा एक ज्या ज्या ठिकाणी आपण कंबशन केलं म्हणजे जळण्याची प्रक्रिया आहे, किंवा तिथं टेम्परेचर हीट निर्माण, तिथं कंबशन चेंबर येतच. इथं पण आलेलं आहे. बघा फक्त इथं कंप्रेसर एक नवीन आहे. कंप्रेसर म्हणजे दबाव देणे, दाबणे, प्रेस करणे. आता बघा 4 महत्वाचे ते मी सांगतो. आता बघा, आता त्याच्यामध्येच पहिला इथं बघा आकृतीमध्ये सांगतो. हा तुमचा काय, कॉम्प्रेसर 1 नंबरला आला. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटले, कंबशन चेंबर. हे बघा, हा कंबशन चेंबर, याला तुम्ही 2 नंबर द्या. 3 नंबरला काय, टर्बाईन म्हटले तुमचा, हा इथं आतमध्ये आहे टर्बाईन 3 नंबरचा झाला. आणि तुमचा हा जनरेटर हा 4 नंबरचा. असे 4 सेक्शन महत्वाचे. बघा, हा 1 नंबरचा तुमचा कॉम्प्रेसर, इथं नवीन आहे. कॉम्प्रेसर म्हणजे दाबणे, प्रेस करणे. बघा आता काय म्हटले, इनटू द कंबशन चेंबर प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्युस्ड बाय कॉम्प्रेसर. आणि त्याच्या पुढे काय म्हटले, द नॅचरल गॅस बर्न ड्यू टू द एअर, हाय प्रेशर अँड टेम्परेचर, रन द टर्बाईन. टर्बाईन ड्राईव्ह जनरेटर आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस. टर्बाईन काय करतो, ड्राईव्ह करतो कुणाला, जनरेटरला, आणि इलेक्ट्रिसिटी काय होते, प्रोड्यूस होते म्हटले. म्हणजे त्याचं एक मेकॅनिझम आहे, त्याचं एक प्रिन्सिपल आहे, ते सांगितले. काय म्हणले बघा, इनटू द कंबशन चेंबर प्रेशराइज्ड एअर. ह्या कॉम्प्रेसरवर काय म्हणले, बघा काय म्हणले, इनटू द कंबशन चेंबर प्रेशराइज्ड द एअर. याच्यावर काय म्हटले, एअर काय होतो का, हे आलेला एअर कॉम्प्रेस होतो, त्याला आतमध्ये आला की इथं काय होतो, कॉम्प्रेस होतो, दाबला जातो, त्याच्यावर प्रेशर केलं जातं. आता बघा, बाय कॉम्प्रेसर, त्या कॉम्प्रेसरच्या मदतीनं द नॅचरल गॅस बर्न ड्यू टू द एअर. आणि हे जेवढं दाबलं गेलं त्याच्यामुळे तिथं काय होतं, जो गॅस आहे तो काय होतो, बर्न व्हायला लागतो. बर्न झाला की त्याच्यापासून काय होतं, हीट अँड टेम्परेचर रिलीज होतं
बाहेर पडतं. आता बघा, आणि त्याच्यापासून हाय टेम्परेचर आणि प्रेशर बाहेर पडतं, रन द टर्बाईन. तेच आपण कुठे केलंय इथं बघा. हा कॉम्प्रेसर, हा कंबशन चेंबर, हा तुमचा टर्बाईन, हा जनरेटर. एअर आला, एअर इंटर फ्रॉम द नॅचरल environment and enter in the compressor. Pressure pressurized on the natural gas, and they are burned and produce a high pressure and temperature, and combustion chamber will be burn the gas and ट्रान्सफर किंवा काय म्हटले प्रेशर रन ऑन द टर्बाईन, and turbine get run and shaft also run and the generator generate the electricity. असं बघा, सोपं मेकॅनिझम हे मी प्रिन्सिपल दिले. म्हणजे काय म्हटलं, एअर आला, एअर एंटर इन द कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसर विल बी pressurized on the air, and in that result the air will be burned in the combustion chamber, and combustion chamber produce high pressure and temperature and will be transferred on the turbine. Turbine get rotate, and turbine also connected to the simultaneously rotate the shaft, and shaft also connected generator. Generator produce the electricity. असं सेम मेकॅनिझम त्याचं आहे. आता बघा काय म्हटलंय, हे जेव्हा तयार होतं, हे जेव्हा प्रोड्यूस होतं, त्याच्यापासून काय होतं, नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. याच्यात सल्फर, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड कुठल्याही प्रकारचे हार्मफुल गॅसेस याच्यात आपल्याला मिळणार नाहीत. एकदम फ्री नॅचरल आहे. हाच चॅप्टरचा मेन हेतू आहे की हे दाखवण्यासाठी, हे शिकण्यासाठी आपल्याला या चॅप्टरमध्ये हा टॉपिक दिलेला आहे. बघा, त्याच हे सिस्टमॅटिक पॉवर प्लांट यूज ऑन नॅचरल गॅस, त्याचं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. एअर आला, कॉम्प्रेसर मध्ये आतमध्ये एंटर केला, इथं कॉम्प्रेसरचं कामच आहे त्याला प्रेस करणं, दाबणं, आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्या कंबशन चेंबर मध्ये काय होतं, हीट निर्माण होते, ती बर्न व्हायला लागतं, आणि त्याच्यापासून टेम्परेचर आणि प्रेशर काय होतं, टर्बाईन वर ट्रान्सफर केलं. टर्बाईन ऑल्सो गेट रोटेट ड्यू टू द हाय प्रेशर अँड टेम्परेचर, अँड shaft also simultaneously rotate and connected to the generator. Generator produce the electricity. आणि इथं आलेली तुमची हीट अँड टेम्परेचर हेच काय होतं, बाहेर एअर मध्ये परत पाठवलं जातं किंवा बाहेर पडतं. रिलीज हीट अँड टेम्परेचर इन द एअर. बघा, आणि बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट इन द लेस पोल्युशन. हा जेव्हा गॅस बर्न होतो त्याच्यापासून पोल्युशन कमी केलं जातं. म्हणूनच सध्या सीएनजीच्या गाड्या, इलेक्ट्रिसिटीच्या गाड्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त बाहेर पडत आहेत. आता बघा, इथं अरेंजमेंट ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. म्हणजे तुम्हाला 2 मार्काला विचारू शकतं की बाबा पॉवर प्लांटचं अरेंजमेंट एनर्जी ऑफ नॅचरल गॅसचं कसं आहे ते लिहा. त्याच्यामध्ये इथे लिहायचं सेम हेच आपण काय करायचं, नाव लिहायचे फक्त. कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर साठी वापरला जातो. त्याच्यानंतर कंबशन चेंबर आहे, तर कंबशन चेंबर, गॅस टर्बाईन, हा गॅस इथे काय टर्बाईनला रोटेट करण्यासाठी इथे गॅस आपण काय करतो, एंटर करतो. जनरेटर आहे, आणि इलेक्ट्रिसिटी एनर्जी. आणि हा नॅचरल गॅस इथे येतो, म्हणजे इथून आलेला गॅस आपण डायरेक्ट इथं दाखवला. नॅचरल गॅस कंबशन चेंबर मध्येच येतो इथं, आणि तिथं बर्निंग व्हायला प्रोसेस होते. त्याच्यापासून हीट टेम्परेचर तयार होऊन ते टर्बाईनवर ट्रान्सफर करतात. टर्बाईन रोटेट होतं, जनरेटरला कनेक्टेड असताना इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हा त्याचं अरेंजमेंट आहे, हा त्याचं सिस्टमॅटिक डायग्राम. अशा प्रकारे आपला पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस सोपा आहे एकदम. 100% 4-5 मार्काला किंवा 2 मार्काला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन विचारतो. खूप सोपा आहे, लिहून दिलेले व्यवस्थित बघा. त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि ज्यांना कोणाला आपले नोट्स पाहिजे रिटर्न मध्ये त्यांना आपल्या चॅनलला कमेंट करा आणि नोट्स म्हणून लिहा. मी त्याला माझ्या रिटर्न नोट्स तुमच्या नंबरवर किंवा त्या मेसेजवर ट्रान्सफर करतो. धन्यवाद.